मित्रांनो, प्रत्येकाच्या कुटुंबात स्त्रियांचं एक वेगळंच महत्व आहे. मुलाला जन्म देणं, घरकाम करणं, कुटुंबाला सांभाळणं. पण आत्ताची स्त्री ही जरा वेगळी आहे, कारण ती 21व्या शतकातली स्त्री आहे. ती घरातलं काम 100% करताना 100% योगदान देते, पण ती बाहेर जेव्हा काम करते ना, तेव्हा ती तितक्याच कुशलतेने कार्य पार पाडत असते. हा, ती थोडीशी संवेदनशील आहे, पण वेळ प्रसंगी ती दुर्गेचं उग्र रूप धारण करते आणि शत्रूंना धडा शिकवते आणि स्वतःचा प्रतिकारही करते. स्त्रिया पूर्वीच्या काळापासूनच आपल्या स्वातंत्र्यासाठी व अस्तित्वासाठी लढा देत आहेत. मग प्राचीन काळी गार्गी मैत्री यांनी आपापल्या पद्धतीने योगदान दिलं, परंतु कालांतराने स्त्रियांविषयी विचार समाजात व समाजाच्या विचारात बदल होत गेला. स्त्री ही केवळ भोगवस्तू आहे असा विचार केला गेला. स्त्री ही केवळ भोगवस्तू आहे, फक्त चूल आणि मूल हेच तिचं कार्यक्षेत्र आहे असाही विचार केला गेला. मग या विचाराला भेद देत पाश्चात्य देशात सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने या स्त्रीमुळे स्त्री हा एक वेगळा सामाजिक घटक म्हणून ओळखला गेला. मग या स्त्रीच्या पावलावर पाऊल देत आपल्या महाराष्ट्रात ताराबाई शिंदे, कोणी तर ताराबाई शिंदे हिने स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. महाराज रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्यामागे त्यांच्या मातोश्रीचा म्हणजेच राजमाता जिजाऊचा बरोबर आहे ना. बहिणाबाई, सणाबाई, मुक्ताई यांसारख्या संत कवयित्रींमुळे आपल्या महाराष्ट्राला ओवी ही देणगी मिळाली. आता महिला सक्षमीकरणासाठी सर्वात मूलभूत गरज कोणती, तर ते स्त्री शिक्षण. मग महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया हा सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी सोडला. महाराष्ट्रात पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला तो आनंदीबाई जोशी यांनी. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्र तास्तु न पूज्यन्ते सर्वस्तत्र पदाक्रिया. आपली स्वतःची परिस्थिती प्रतिकूल असतानाही हजारो बालकांना सांभाळून त्यांना घडवण्याचे काम कोणी केलं असेल, तर ते अनाथांच्या माई सिंधुताई. आपल्या पतीच्या निधनाचे दुःख पचवत अहिल्याबाईंनी संपूर्ण स्वराज्याची धुरा सांभाळली होती. अरे, भारताच्या विकासात प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचाही हातच होता ना. अरे, हे सांगण्यासारखं आहे. अंतराळ क्षेत्रात कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांचाही मोलाचा वाटा असं म्हटलं तर हे वावगं ठरणारच नाही. कला क्षेत्रात लता मंगेशकर, आशा भोसले, हेमा मालिनी, अलका कुबल, त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात प्रवीणा दंडवते, मृणाल गोरे यांचाही मोलाचा वाटा. अरे, लांबच उदाहरण कशाला घ्यायचं, आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठं मोलाचं योगदान करणारी म्हणजे आपली आई. एक उदाहरण सांग. एक मुलगा असतो, घरात आई असते, थोडंसं इंजिनिअरिंग झालेलं असतं, आई घरात एकटीच असते. आई म्हणते, तो घरातला नळ एवढे दिवस झाला मोकळा पडलाय, गळतोय, नीट करता येत नाही का, उठ नळ नीट कर. तो पटकन जातो, नळ नीट करतो, म्हणतो, आई माझं इंजिनिअरिंग झालंय का, तुम्हाला काय शिकवते, हे सगळं मला येतं. ती म्हणती, बर. थोडे दिवसांनी त्याला इंटरव्ह्यू साठी फोन येतो, तो तिकडे जातो. इंटरव्ह्यूला उमेदवार असतात 100, जागा असते मात्र 1. सगळ्यांचा इंटरव्ह्यू होतो, शेवटची मुलाखत यायची. तो जातो, तिथे एक बेसिन असते, बेसिनचा नळ गळत असतो. त्याला पटकन त्याच्या आईचा शब्द आठवतो, उठ आणि नळ नीट कर. तो पटकन तो नळ नीट करतो, जागेवर जाऊन बसतो. साहेब त्याला 5 प्रश्न विचारतात, त्यातले 3 त्याच्या बरोबर येतात, 2 चुकतात. मग साहेब काय म्हणतात की महिन्याभराने तुला निकाल कळवायचा आहे, त्याच्या आधी आताच निकाल कळवतो. 100 जणांनी पेपर दिला, 100 जणांनी पेपर दिला, त्यातला तू तेवढा पास झाला. अरे, तुझं सिलेक्शन झालं रे. तो म्हणतो, माझे तर 3च प्रश्न बरोबर आहे. अरे, तो नळ बंद करून इथं वाचायचं होतं हे कोणालाच कळालं. त्याच्या डोळ्यात खचकन पाणी आलं आणि त्याला त्या ठिकाणी आले. मग याचं तात्पर्य काय, तर घड्याळाची किटकिट आपल्याला टाइम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं व्यवस्थापन शिकवते आणि आपल्या आईची किटकिट आपल्याला लाईफ मॅनेजमेंट म्हणजे आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं हे शिकवतं. मग आता या सर्वातून आपण शिकतो काय, तर मित्रांनो, स्त्री जी आहे ना, तिला बालपणापासूनच समाजसेवेचं बाळगडू दिलं जातं. मैत्री, ऐक्य, सेवा, प्रीत याला अंगी देऊन जेव्हा ती समाजाला आपलं सर्वस्व होते ना, तेव्हा समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि आता आपला भारत जो विकासाच्या प्रगतीपथावर आहे ना, त्याला जेवढा पुरुष योगदान देतो आहे ना, त्याच्याच तुलनेत स्त्रियांनी योगदान देत आहे. एवढं बोलतो आणि मी माझं भाषण थांबवतो. धन्यवाद.